नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण गहू पिकाच्या प्लॉटवरती आहोत. हा जो प्लॉट आहे ही एक नवीन व्हरायटी आहे. इथं नाव आहे 372. तुम्ही बघू शकता आज हा कमीत कमी 2.5 महिन्याचा प्लॉट होत आलेला आहे. ओंबी वगैरे एकदम जबरदस्त आहे. प्लॉट देखील एकसारखा बसलेला आहे. तर ही नवीन व्हरायटी आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल आपण पूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. नाव? सूर्यकांत उदावंत. सूर्यकांत उदावंत. गाव? चितळी. चितळी. ही आपण एक नवीन व्हरायटी तुम्हाला दिली होती. 372. बरोबर. तुम्ही दरवर्षी गहू करता? दरवर्षी करतो. काय फरक वाटतो त्या व्हरायटीमध्ये आणि या व्हरायटीमध्ये? दरवर्षी जो गहू करतो आपण त्याच्यापेक्षा ही व्हरायटी निश्चितच चांगली आहे आणि एकसारखं प्लॉट बसलेला आहे आणि गावाने इतके फुटवे केलेले आहे का त्या दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या बियाचे एवढे फुटवे होत नाही. या गावाला भरपूर फुटवे झाले. त्याचं उत्पन्न पण भरपूर चांगलं निघत. हे बघू शकता तुम्ही फुटवे एकदम जबरदस्त आहे. आणि ओंबीची साईज वगैरे कशी वाटते तुम्हाला? मी दरवर्षी एकरी साधारणतः 10-1 क्विंटल काढीत असतो, पण या वर्षी 20-22-25 पर्यंत अंदाज आहे. आणि दरवर्षी तुम्ही कोणतं 496 वगैरे? हो, 496 रेग्युलर आपलं रेग्युलर. आता हा गहू खायला वगैरे कसा आहे काय नाही ते पण आपल्याला कळणंच पुढं. खायला पण चांगलंच आहे ही व्हरायटी. आणि हिची लागवड आपण कधी केली होती? 10 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबर. याला काही त्यावेळेस खत वगैरे काही टाकलं होतं पेरताना? खत टाकलं होतं 10-26-26. पेरणी करताना 10-26. त्याच्यानंतर युरिया आणि झिंक मारला असेल? हो हो. बस तेवढंच ना? युरिया किती वेळेस मारले? एकदा का दोनदा? युरिया 2दा मारली, 2 गोण्या मारलेले. 2 गोण्या युरिया मारलेल्या आणि एकदा झिंक टाकेले आपण युरिया बरोबर. ठीक. आणि याला अजून काही तणनाशक बुरशीनाशक मारलेलं आहे. त्याच्यानंतर आता मावा पडला होता, माव्यासाठी एक बुरशीनाशक कीटकनाशक मारलेलं आहे. म्हणजे एक तणनाशकाचा स्प्रे आणि 2 कीटकनाशक बुरशीनाशकाचा स्प्रे झाली का? नाही, एक कीटकनाशक पोषक त्याच्यातच सगळं मारलेलं आहे. हा, म्हणजे एक स्प्रे तणनाशकाचा आणि एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि पोषक या पद्धतीने आपण या ठिकाणी स्प्रे केला आहे. तणनाशकाचे वगैरे रिझल्ट पण चांगले आले. तणनाशकचा रिझल्ट इतका जबरदस्त आहे की याच्यात गवताची एक काडी सुद्धा नाही. दरवर्षी बिलायत वगैरेचं प्रमाण जास्त असतं, पण यावर्षी अजिबात कुठंच काही दिसायला जागा नाही. तुम्ही समाधानी आहे का या हो, गावाबद्दल? खूप समाधानी. हे बघू शकता ही गव्हाची उंबी जवळ आहे. हात भरतो एवढी मोठी उंबी आहे. हे बघून घे. एकदम जबरदस्त ही व्हरायटी आहे. ही व्हरायटी आपण जवळजवळ यावर्षी नवीन असल्यामुळं जास्त रिस्क नाही घेतली आणि 50 एकरवरती आपण चितळी या भागामध्ये आपण दिलेली आहे. चितळी, जळगाव, काही राहत्याचा भाग. तर जेवढे पण आपण प्लॉट बघतोय ते चांगले आहे. बघू यावर्षी उत्पन्न वगैरे कसं निघतं कसं नाही. आणि ज्यावेळेस गहू काढणीला तयार होईल त्यावेळेस आपण परत एकदा या ठिकाणी येऊन किती उत्पन्न निघतं किती नाही याची माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे दिली जाईल. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी कृषी संजीवनी कृषी सेवा केंद्राला भेट द्या आणि आमचं यूट्यूब चॅनल कृषी संजीवनी याला सबस्क्राईब करा. धन्यवाद उदावन भाऊ. धन्यवाद.